नाशिकमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती भाजपचे निष्ठावंत गणेश मोरेंनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। आयारामांमुळे भाजपचे निष्ठावंत नाराज होते। गिरीश महाजनांना घेराव सुद्धा घालत नाराजी व्यक्त केली होती। पक्षश्रेष्ठींकडून प्रतिसाद न आल्यानं पक्ष सोडला असल्याचं बोललं जात आहे। भाजपचे आमदार देवयानी फरांदे यांचे खंदे समर्थक गणेश मोरे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसोबत शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। काँग्रेसचे नेते शाहू खैरे, ठाकरे गटाचे माजी महापौर विनायक पांडे, यतीन वाघ, माजी आमदार नितीन भोसले यांच्या पक्षप्रवेशाला विरोध सुद्धा करण्यात आला होता। भाजपसाठी धडपडणारे गणेश मोरे हे सध्या शिवसेनेमध्ये त्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे। नाशकामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती झालेली आहे। आयारामांमुळे भाजपचे निष्ठावंत नाराज होते। गिरीश महाजनांना घेराव घालत नाराजी सुद्धा व्यक्त केली होती। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझे सहकारी किरण गोटूर सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। किरण, या आयारामांमुळे निष्ठावंत नाराज होत आहेत। या निष्ठावंतांची नाराजी दूर करण्यात भाजप कुठेतरी कमी पडतंय का, की त्यांचं भाजप सोडून आता दुसऱ्या पक्षांची वाट या सगळ्या नेत्यांना धरावी लागते? सिद्धेश, जवळपास नाशिकमध्ये आता भाजप हे स्वबळावर लढणार हे स्पष्ट झालेलं आहे। 122 जागांसाठी भाजपकडे खूप मोठ्या प्रमाणात जे उमेदवार असल्याने भाजपकडनं शिवसेनेसोबत जे युती हे करण्यात आलेलं नाही अशा पद्धतीचा एक अंदाज हे नाशिकमध्ये लावला जातोय। पण भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात बाहेरचे म्हणजे इतर पक्षाचे सुद्धा नेत्यांनी प्रवेश घेतल्याने जे भाजपचे कार्यकर्ते होते त्यांना तिकीट मिळत नाही असा अंदाज आल्यानंतर भाजपचे आता निष्ठावंत कार्यकर्ते हे दुसऱ्या पक्षात जाताना आपल्याला बघायला मिळते। भाजपचे गणेश मोरे यांनी गिरीश महाजन यांचा भाजप कार्यालय समोर ताफा अडवून घेराव घालून नवीन लोकांना प्रवेश देऊ नका अशा पद्धतीची मागणी करणारे गणेश मोरे हे आता शिवसेनेमध्ये गेलेले आहेत। आणि ज्या प्रभाग 13 मधले इतर पक्षातले नेते भाजपमध्ये आलेले होते त्याच प्रभागामध्ये ते इच्छुक होते। आता त्या नेत्यांसमोर गणेश मोरे जे आहेत ते शिवसेनेतून निवडणूक लढतील अशा पद्धतीचं हे संपूर्णपणे जे घडामोडी आहेत ते नाशिकमध्ये होताना आपल्याला बघायला मिळते। शिवसेनेमध्ये काल खूप मोठ्या प्रमाणात भाजपच्या लोकांनी हे प्रवेश केलेला आहे, कारण भाजपमध्ये इतर पक्षातून लोक आल्यावर ज्यांना तिकीट मिळणार नाही अशी लोक जे आहेत ज्यांना अंदाज आल्यानंतर त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। राष्ट्रवादी आदींनी शिवसेनेची युती आता नाशिकमध्ये झालेली आहे, त्यामुळे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शिवसेना अशा पद्धतीची लढाई हे नाशिकमध्ये आता जवळपास हे निश्चित झालेलं आहे। नक्कीच, धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।